नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर. तर माझा दादा स्कूलहून आला आणि झोपला. 2-3 तास झोपला. तसं नाही, बेशिस्त सारखं नाही वागायचं. हा माझा बाळ. आणि आता आम्ही कुठे चाललो? बसचे झेंडे आणायला. झेंडे आणायला. कुठे कुठे लावणार? घरामध्ये बाहेर कशी लाईट आली, बाहेर फॅन पंख्याला पंख्याला थोडं घराच्या बाहेर लावायचं असतं दादा. आणि वाड्याला आपण वाय तोडतीच नाही. वाड्याच्या वरती. अजून आपण ते सगळ्याला घरात टेरेसच्या वरती. माझ्या बाळानं एकदा बघ लहान होतं. हा? आपण टेरेसच्या वरती छोटे नाही होतं. हा, माझं बाळ ना लय लहान होतं बरं का. हा आणि तेव्हा लावलं होतं माझ्या बाळाने. ते वाड्यावर ना. नाही, इथं वाड्यावर तर लावलाच. वाड्यावर काम चालू केलं केलं बोलला मला हे लावायचे, झेंडे लावायचे बाबा. पण इथं टेरेसला लय दिवस होता निघालाय. आता आम्ही चाललोय झेंडे आणायला. थोड्या टायमाने जाऊ आम्ही. ऊन पाहिले कसं इथं. उरले उतरत आहे. लाईट पण आता आता झाली. मी तयारी केली, पण थोडीशी एक्सरसाइज भी करते. आता जाऊ द्या, ड्रेस घातलेला आता याच्यावरच करते. लाईट गेली होती म्हणून एक्सरसाइज केली नाही, म्हणून आता थोडीशी करते. ते पण घेईल थोडंसं, कारण की बघा बूट वगैरे घातलेला होता. आणि तेव्हाच ड्रेस म्हटलं जाऊ दे, आता मी नाही करत. आज कधीची लाईट गेली ना, आता जस्ट लाईट आली. ते पण करणार आहे मी एक्सरसाइज पण. आणि ड्रेस घातलेला आहे तसं. हा राजा, माझ्या राजाची झाली करून. आता माझ्या राजाला मम्मी बरोबर तयारी करणार. आणि मग माझा राजा त्यांच्याबरोबर तुमच्याबरोबर जागा घेऊन याला. ऑफिसला लय मच्छर चावते तर संध्याकाळच्या टायमाला 4ला 5ला. हा ना, मला मस्ती केली असती. ऊनच लय राजा. ऊन लागलं तर शोण्यासारख्या नेकला मग काय करायचं आम्ही? एवढे शोनं आधीच. बाळाला ऊन गेलं लागेल म्हणून वाड्यावर. हा, कमी झालं गेलं की अंधार होतो. तर तुमची कुठपर्यंत तयारी आली तुम्ही पण कमेंट करून सांगा. आणि हा ना, त्यांच्या मम्मी पप्पाकडे चाललाय. अरे देवा, तुला सांगितलं का त्याने? काय बोलला? उन्हात जातो मी झोपायला. अच्छा. आणि मग कधी येतोय तो? संध्याकाळी येईल. संध्याकाळी ऊन येतंय म्हणजे रिटर्न ऊन होऊन येतंय का सावली होऊन येतंय? सावली होऊन येतंय माझं बाळ. आणि माझं बाळ ना स्कूलहून येतंय, पहिले जेवलं थोडस आणि लगेच झोपून घेतलं. सूर्य बनवून पण येत. अच्छा. आणि चांदू मामा? आणि मग झोपतो कधी तो? सकाळी झोपतो. अच्छा. आणि मग लावतोय काय? तोंडात बोट घालतोय काय झोपताय चांदू मामा? अंगावर घेऊन काय करून? अच्छा. चालेल चालेल, मस्त. पहिले बोलायचा चांदू मामा गेला आई, आणि त्याने पण तोंडात बोट घातली वाटतंय, आणि अंगावर ब्लँकेट घेतलं आणि शिलावली आणि झोपून घेतलं. असं बोलायचं माझं बाळ लहानपणी. बरं, आपल्यासारखं घर नाही. तर चला, थोडस मी एक्सरसाइज करते आणि तुम्हाला. लाईट गेली होती आता, मम्मी चला लागलं. बरं झालं लाईट आली. चालले आणि लगेच आली. साईडला इकडे 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 ये पटकन. 5 मिनिटं जाईल. 10 मिनिटात चालायचंय मला आणि लगेच जायचंय दादा ऑफिसला. चला आता जाऊन येऊ. कॉफी पिली तुम्ही, चहा पिला. परत टायमावर नाही तर भाऊला घेऊन येणार होते मी. पण मग पिट्टू दादाला थोडंसं जीव घातलं, दही खाऊ घातलं आणि आली. थोडीशी जिम मारली. ते मशीनवर चालले ट्रेडमिल, कारण की लाईट गेलेली होती, काय चालतच नाही आलं. मग आली तर म्हटलं चल 5-10 मिनिटं तरी चालते. येणार नव्हती पण मग आली. बरं झालं ना, थोडं चाललं पाहिजे, थोडं चक्कर मारू तिकडे. चाललं पाहिजे. नाही जास्तच नाही चालायला लावलं, समजलं का? मशीनवर मी लय हळून चालते. हां, 4च्या स्पीडवरती, ट्रेडमिलवरती फक्त 4च्या स्पीड वापरते. डॉक्टरने जास्त नाही चालायला सांगितलं. बोलले जास्त चाल. हां, ते पाय घसलेलेच ना, त्याच्यामुळे नाही चालायचं बोलले जास्त. मग आता कवर दे असं. आता काय कवर म्हणजे? आता राहिले काय म्हणजे मग बस एका जागी बसली मग काय करशील? म्हटलं आता राहिले काय कवर का? आता परत ते थोडी होणार. नवीन गाडी असती फक्त. नवीन गाडी आता ती जुनी होत चालत काही दिवसाने. तिला परत तिचे चाक बदलू शकतो, रिपेअरिंग करायला लागणार तुला पण. तिला रिपेअरिंग करू शकतो, पण ती परत नवीन तर होऊ शकत नाही ना. तिचे पार्ट जुनेच बनतात ना.
तसं माणसाचं मग असतं. सर्व्हिसिंग करायला लागतं तेव्हा कसं काय सगळे पार्ट हे एक करून. नाही माझ्या पायाची सर्व्हिसिंग बस बाकीचं काही अरे नाही. बापरे. पायाच झालंय माझा खेळ. सर्व्हिसिंग केली का जुनी गाडी चांगली नवीन चालते मग. हा काय नाही बाबा माझी फक्त पायाच हे झालंय बाकी सगळी मी बरी पण पायानच झाले हे मग काय सर्व्हिसिंग झालं? करायला नको. तर काय इंजेक्शन घ्यायचे काय सर्व्हिसिंग इंजेक्शन घ्यायला काही चला मग आपण आता तिथे जाऊ. चला पटापट मग आता. चालते आता चालायचं काय घातलं पण हे. आता बारीक झाली काय नाही तेवढं. घाबरा. मला मी बारीक आता मी मग बोलत नाही बारीक आहे जाड जे व्हायचं ते होईल हा प्रयत्न करायचे आपले. मोठी गाडीत येत आहे ती मोठी गाडी घेऊन जा तिकडे. चला मग. मला टेम्पोत बी नाही बसते छोटी गाडी आमची हे झाली तर चला आता बाबा मी जातो मस्त इथं जाऊन एक राऊंड मारून केसला पुढे कामत बरेच कामत थोडे नाही बरेच कामात बरेच दिवस झालं नाही गेले तर बरेच कामात चला जावं लागतं आणि कामं भरपूर तर तयारी भरपूर आहे आणि कामं भरपूर आहेत आणि बाळ माझं मागं लागलं होतं नाही मला त्याला बरे बघ. त्याला घरी ठेवलं म्हणून बरं झालं. तो लय वैताग येतो. लय वैतागत नाही मस्ती करते तिथं सपळावं लागतं ना पाठीमागे त्याच्या मागे पडायला लागतं त्यासारखंच. आता शाळा जातात तर लय दमते ते स्कूलला जाऊन पण दुपारी झोपतो ते बरं. जोपर्यंत हे करतं सकाळीच उठतं हा. मस्त एकदम भारी चाललंय त्याच्या वेळेला आता काही टेन्शन नाही. हा चला आता जाऊन येते काहीतरी बघते नंतर झेंडे आणा जायचं तुम्हाला हो. डिझाईन रिक्षा. हा, तुम्ही रिक्षाने जाता चला खूप उशीर झालाय 8 वाजलेत आता आली मी 8 साडेआठ वाजले चला जाते वरती मी आता पप्पा घेऊन येतात किट्टूसाठी काहीतरी खायला. झालं चालू? मस्त आम्ही रात्री हे केलं बाहेर जायचं होतं आम्हाला सगळ्यांना प्लॅन होता बाहेर जाण्याचा. बाहेर जायचा प्लॅन होता पण आता तो. असा प्लॅन झाला कोमलला लय पित्त आलंय 2-3 दिवस झालं. हा ना. मला वाटलं सकाळपर्यंत बरं लागेल विशाल बोलत होता बाहेर चला कुठेतरी आम्ही सगळेजण जाणार होतो पण झालं असं की कोमलचं पित्त आहे ना आज माझी पुढची सुट्टी आहे. हा आणि खालीच, खालीच. आज आज आपली घरीच नाही आलो. आज गाईज स्कूलची Sunday. सुट्टी आज संडे आहे म्हणून दादाला आणि बघा मस्त मी आता बॉबीला आणि माझ्यासाठी मी तर रोज असंच एक खाते फक्त हे. अजून ते दादा पाठवू नको बसू दादा पाठवू नको अजून बाकी ना ती. हा बनवते ना आता ठीक आहे बॉबीसाठी आणि माझ्यासाठी हा. बाकी कढी पण बनवली कोमलला म्हटलं दूध चपाती खा तिला काहीच दिलं नाही लई थंड आणि तुम्ही पण सांगा काय खायचं काय नाही हे करायचं 2-3 दिवस झाले पित्तच जाईना तिच्यावर हा ना तुम्ही पित्त पण सांगा जाईल. काय खायचं काय नाही आता आज 5वा दिवशी. हा ना आज 5वा दिवस आहे त्या करायला माझ्या एवढं पित्त आहे का विचारूच नका. लेकरं आहे का ते? मग काय? बाबा माझं लेकरू नाही. हा मग ते आमचं लेकरू तुझ्यासारखं. तुझ्यासारखंच लेकरू आहे दादा ते तुझ्यासारखं दिसत होतं. हा? ते लहान असते छोटूसे. हा ती छोटी अरे होती ना छोटकुशीच होती ना मग आता मोठी झाली. ती मोठी झाली आता ती. तेव्हा ते बाळ असते ते आता मी बाळ आहे ना. तू बाळ आहे. बरं, तूच हा बाळच माझा. ती पहिली बाळ होती आता तू बाळ माझं आहे. लेकरू तुम्हीच आहे ती आई. या माझं लेकरू ती तुम्हीच आहे. तुझ्यासारखीच मस्ती करीत होती अशी. हा. माझं बाळ बोलतंय ती काही छोटीशी आहे का मी बाळ आहे ना हा. हा? तर हे लावून देते बघीला फक्त भूक लागली. आता तू मोठं झालं ना. ओळखीच्या कोण म्हणते किती सगळे बसतात. हा चला आता थोडंसं हे करते. जिरे आता द्यायचं. फक्त 10 मिनिटं ठेव मग हा. लगेच होईल. नाही ना थोडंसं ठेवते. हा थोडंसं ठेवते. 20 मिनिटं. बस हा? हा. मस्ती नाही करायची दादा. एक्झाम हा ना, हे संपली बघ ना. फायनली टेन्शन एकदम लाल लाल झालं. या ना. लय बिनधास्त गेलो. गाठी गाठी हे काय आल्या. गाठी गाठी आलेली. आहे ना. ठीक आहे, तोंडाला पण गाठी गाठी आल्या. पोटाला तोंडाला नाही आता तरी बरं आहे पण ते काल रात्री लयच जास्त होतं. होतं. आवड पण सुचला आता गोळी खाल्ली का थोडा रिलीज झाला. तेच ना. काय खावा ते तुम्ही सांगा मला मला असं वाटतं खडी साखर असतील खडी साखर. सगळे वेगवेगळं सांगतायत पण मला एमर्जन्सी मध्ये देतात तो दिलाय त्यांनी पण नाही गेलं. बरोबर बरोबर. कोकम ज्यूस वगैरे सगळं पिलं मी सगळं केलं करून बसले. आता मी एक उपाय सांगतो तेवढा गरम करायला झालंय अंग. पप्पा उलट सांगतात एक उपाय सांगतो. तंबाखू आहे ना पाण्यात भिजतो आणि ते पूर्ण अंगाला लाव. काय तंबाखू म्हणजे उलट्या करून नाही नाही उलट्या नाही. असं की मला वास नाही येत त्याला. वास नाही येत लय तंबाखूचा. रागीत ते तंबाखूच्या वासात. अगं ते तोंडात त्याच्यावर वास येतो असतो. नाही हो असं लय पण वास वास येतो. येतो त्याचा. पाकिट असलं तर अगं पाण्यात भिजायची आणि मग ते पाण्यात लावायचे ते. लेकरं- हे परवडलं मला. हा ना. आणि नंतर आंघोळ करायचे 4 तासात. किंवा नाही सगळंच बरं होऊन जाईल. कुठं आलंय तेच ना. होईल बरं, चल. चला ठीक. आता ना. चला 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 जेवा मस्त जेवा कढी. अरे पहिलं आज- चालू केलं का लाटली? मग रात्रीचं लाईक नाही. करा, शेअर करा, कमेंट उलटी करा. बेल आयकॉन दिसतंय ना, उलटी करा, क्लिक करा. माझी
कुठची उसते बघा. तो भाषा तर कळू दे पहिले द्यायला. हा काय बोल स्पष्ट बोल. चांगलं काय स्पष्ट बोल बोलते? स्पष्ट बोल हा, हा. स्पष्ट बोल स्पष्ट बोल हा हा बोल. तिकडे माझी कुठची दिसते ना ते क्लिक करून बघा. अच्छा इकडे माझ्या स्कूलची व्हिडिओ कुठं बघ, कुठं बघायची? कुठं बघायची? असं बोल ना, माझ्या चॅनलवर जाऊन बघा, चॅनलवर हा मग चॅनल जाऊन माझी कुठची ते बघा. बरं लिलो बरं बघा तुम्ही. हा लिलो बघा किती स्कूलची. बरं 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 कुलची व्हिडिओ बघा. चला आता आम्हाला जायचं होतं बाहेर पण आम्ही पण कोमलला बरं नाही ना म्हणून हा उद्याला जाऊ आपण. जाऊ द्या 12ची तारीख 13 करू काय टेन्शन नाही मस्त 13 तारखेला जाऊ. आजचा दिवस यायचा बर्थडे. हा आज नाही ना उद्या करू ना एन्जॉय. आज बबली कोमलला बरं नाही ना आज घरच्या घरी तर करू. दिवस 14 एप्रिल. हा उद्या परवा दिवशी 14 एप्रिल. हा. त्या दिवशी कुठं जाता ना? नाही ना नाही काय वाटण 14लाच ना बाबा. दरवेळेस हेच विचारते तुम्हाला, किती तारीख आहे 14 एप्रिल? ते मुद्दा 14 एप्रिल. थांब किती मुद्दाम विचारते ते मुद्दाम विचारते. थांब 14 थांब तू एप्रिलला म्हणजे आपण बोलतो हा, 14 थांब, एप्रिल थांब. बोलतो. 14 एप्रिलला त्याला तुला विचारतोय म्हणजे तुझ्या आठवण आहे का? तुम्हाला अख्ख्या विचारते, मला माहिती. सगळ्यांना माहिती 14 एप्रिलला काय असतंय. किट्टू दादा सांग 14 एप्रिलला काय असतंय. थांब किट्टू दादा काय असतंय 14 एप्रिलला कोणाची जयंती. बाळासाहेब अंबलकरची. हा तर चला आम्ही हा ब्लॉग इथं चेंज करू. लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खरात मग